कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले आहेत. शांत झोप लागलेली असताना अचानक तुमच्या फोनवर पिंग असा आवाज येतो. अरे बापरे, झोपमोड. अगदी. तुम्ही डोळे चोळत स्क्रीन पाहता तर एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल तुमच्या बॉसचा अर्जंट ईमेल धडकलेला असतो आणि त्यात त्वरित उत्तराची अपेक्षा केलेली असते. आता यात विशेष काय? विशेष हे आहे की हा तोच बॉस आहे ज्याने सकाळीच वर्क लाईफ बॅलन्स, कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि ऑफिसच्या वेळेनंतर कामापासून दूर राहणे या विषयांवर अर्धा तास अतिशय सुंदर आणि टाळ्या घेणारं भाषण दिलं होतं. हा, म्हणजे कृती आणि उक्तीत पूर्ण तफावत. अगदी बरोबर. अशा वेळी त्या रात्री 2 वाजता तो ईमेल वाचताना आपल्या मनात त्या बॉसविषयी कोणता विचार येतो? आदराचा तर नक्कीच नाही. तिथे आदराऐवजी संताप, चिडचिड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रचंड मोठा संभ्रम निर्माण होतो. कारण बघा, सकाळी ऐकलेले सुंदर शब्द आणि रात्री अनुभवलेली कृती या 2 गोष्टींमध्ये जमिनी आसमानाची तफावत असते. आणि हीच तफावत आज कोणत्याही नात्यात किंवा व्यावसायिक जगात अविश्वासाचे सर्वात मोठे कारण ठरते. अगदी याच मुद्द्यावरून आज आपण आपली ही सखोल चर्चा सुरू करत आहोत. आजकाल आपण म्हणजे कॉर्पोरेट जगात ऑथेंटिसिटी, इंटेग्रिटी आणि ट्रस्ट यांसारखे जड शब्द सतत ऐकतो. हो, भिंतींवर लावलेले असतात हे शब्द. अगदी. मोठ्या कंपन्यांच्या भिंतींवर काचेच्या फ्रेममध्ये ही मूल्य कोरलेली दिसतात, पण ती खरोखर आचरणात कशी आणायची? हाच तर खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण कोणत्याही आधुनिक मॅनेजमेंटच्या पुस्तकाचा आधार घेणार नाही आहोत. बरं. आजचा आपला स्रोत अतिशय दुर्मिळ पण तितकाच अचूक आहे, थेट 17व्या शतकातील शहाणपण. आपण संत तुकारामांच्या एका अतिशय प्रसिद्ध अभंगाचा आणि त्यातील तत्वज्ञानाचा आजच्या व्यावसायिक वाटचालीत आपल्या प्रोफेशनल गोल्समध्ये कसा उपयोग होऊ शकतो याचा वेध घेणार आहोत. कमाल आहे. म्हणजे काळ कितीही पुढे गेला, तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी मानवी नातेसंबंध आणि विश्वासाचं मूळ नियम बदलत नाहीत. अगदी बरोबर. 400 वर्षांपूर्वीचे हे विचार आजच्या लीडरशिप आणि मॅनेजमेंटच्या सिद्धांतांना इतके चपखल कसे बसतात हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. आणि या चर्चेचा उद्देश केवळ एखाद्या कवितेचा किंवा अभंगाचा साहित्यिक अर्थ समजून घेणं हा नाही, तर हे तत्वज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजे प्रत्यक्षात अप्लाय कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. या अभंगाची सुरुवात एका अत्यंत साध्या पण प्रभावी ओळीने होते. कोणती ओळ? बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. क्या बात आहे. याचा सरळ अर्थ असा की जो माणूस जसा बोलतो तसाच प्रत्यक्षात वागतो त्याच्या पाया पडावे. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं. खोटं बोलू नका एवढाच याचा अर्थ आहे का? मला वाटतं यात त्याहूनही खूप काही दडलेलं असावं. निश्चितच. म्हणजे इथे फक्त खरे बोलण्याबद्दल चर्चा नाहीये. इथे भर दिला आहे तो शब्दांवर ठाम राहून कृती करण्यावर. इंग्रजीत ज्याला आपण अलाइनमेंट ऑफ स्पीच अँड ॲक्शन म्हणतो, हा प्रकार आहे. बऱ्याचदा लोक मुद्दाम खोटे बोलत नाहीत, ते प्रामाणिकपणेच आश्वासने देतात. म्हणजे त्यांचा हेतू वाईट नसतो. अगदी. हेतू चांगला असतो, पण त्यांच्याकडे त्या शब्दांना सत्यात उतरवण्यासाठी लागणारी कृती, नियोजन किंवा इच्छाशक्ती नसते. जेव्हा आपण बोले तैसा चाले म्हणतो तेव्हा त्यात एक सक्रिय जबाबदारी येते. सक्रिय जबाबदारी हा शब्द महत्वाचा आहे. हो ना. आपण जे बोलतो ते वास्तवात उतरवण्यासाठी आपण किती कष्ट घेतो यावर आपली इंटेग्रिटी म्हणजेच प्रामाणिकपणा ठरतो. हे समजून घेण्यासाठी मला एका ऑर्गनायझेशनल बॅटरीचे किंवा विश्वासाच्या बॅटरीचे सादृश्य मंडावेसे वाटते. बरं, सांगा. आपण विचार करूया की प्रत्येक व्यक्तीची, विशेषतः एका नेत्याची, लोकांशी जोडलेली एक ट्रस्ट बॅटरी असते. ओके. जेव्हा तो नेता एखादी गोष्ट बोलतो आणि ती प्रत्यक्षात करून दाखवतो, उदाहरणादाखल मी टीमला पाठिंबा देईन असं म्हणतो आणि कठीण प्रसंगात खरोखर पाठीशी उभा राहतो, तेव्हा ती बॅटरी चार्ज होते. अगदी बरोबर. तेव्हा ती विश्वासाची बॅटरी चार्ज होते. पण जेव्हा तो वर्क लाईफ बॅलन्सवर भाषण देतो तेव्हा ती बॅटरी एका झटक्यात पूर्णपणे ड्रेन होते, रिकामी होते. हो. आणि मग लोक म्हणतात की हा माणूस फक्त बोलघेवडा आहे. हे रूपक अतिशय अचूक आहे आणि ती बॅटरी का ड्रेन होते यामागचे मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचे आहे. मानसशास्त्र? हो ना. याला आपण कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा संज्ञात्मक विसंवाद म्हणू शकतो. आपला मानवी मेंदू हा हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झाला आहे.
प्राचीन काळी जंगलात राहताना आपल्याला आपल्या समूहातील लोकांच्या कृतीचा अचूक अंदाज येणं आवश्यक होतं. म्हणजे जगण्यासाठी ते गरजेचं होतं. अगदी. जर समूहातील एखादी व्यक्ती एक सांगत असेल आणि भलतेच करत असेल तर ती शिकारीच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी धोकादायक ठरू शकत होती. अरे बापरे. त्यामुळे आपला मेंदू या विसंगतीला म्हणजेच हिपोक्रेसीला त्वरित ओळखतो आणि त्या व्यक्तीवरचा विश्वास कायमचा उडवून लावतो. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे कृती आणि शब्दांमधील विसंगती ओळखणे ही आपली जन्मजात आणि उत्क्रांतिवादी गरज आहे. 100%. त्यामुळेच कितीही चांगला PR असला, कितीही आकर्षक जाहिराती असल्या, तरी जर कृती तशी नसेल तर आपण आतून त्या व्यक्तीला किंवा ब्रँडला नाकारतो. अगदी बरोबर. म्हणूनच व्यावसायिक जगात विश्वास हे पैशांपेक्षाही मोठे चलन आहे. खरंय. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या शब्दाला जागतो तेव्हा तो केवळ आदर कमवत नाही तर तो एक प्रेडिक्टेबिलिटी म्हणजेच खात्रीशीर वातावरण निर्माण करतो. टीमला माहीत असते की आपला नेता जे बोललाय ते तो नक्की करणार. यातून एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते जी आजच्या तणावपूर्ण कामाच्या ठिकाणी सर्वात दुर्मिळ आणि मोलाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, त्याची वंदी न पाऊले. अशा व्यक्तीचा मेंदू आणि मन आपोआप आदर करते. अगदी उत्स्फूर्तपणे. पण जेव्हा एखाद्या टीममध्ये अशी विश्वासाची संस्कृती खरोखर निर्माण होते तेव्हा त्यातून एक वेगळाच अतिशय अनपेक्षित परिणाम पाहायला मिळतो. आणि हा परिणाम आपल्याला ह्या अभंगाच्या पुढच्या टप्प्याकडे घेऊन जातो, जिथे हे तत्वज्ञान एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. पुढच्या ओळी काय आहेत? पुढच्या 2 ओळी आहेत, अंगे झाडीनं अंगण, त्याचे दासत्व करीनं, त्याचा होईन किंकर, उभा ठाकेनं जोडून कर. क्या बात आहे. याचा अर्थ असा की अशा शब्दाला जागणारी व्यक्ती भेटल्यावर मी स्वतः त्याचे अंगण झाडीन, त्याचे दास्यत्व पत्करीन, त्याचा किंकर म्हणजे सेवक होऊन हात जोडून उभा राहीन. आता इथे मला एक मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो. बोला की. आधुनिक कॉर्पोरेट जगात आपण समानता, आत्मसन्मान आणि प्रोफेशनल बाउंड्रीज या गोष्टींना सर्वोच्च महत्त्व देतो. नक्कीच देतो. अशावेळी एखाद्याचे अंगण झाडणे किंवा चक्क सेवक होणे हे ऐकायला खूपच प्रतिगामी किंवा स्वतःला कमी लेखल्यासारखं वाटत नाही का? आजच्या काळात याचा नक्की काय अर्थ लावायचा? हा आक्षेप अतिशय स्वाभाविक आहे आणि खूप लोकांच्या मनात तो येऊ शकतो. आजच्या काळात दासत्व किंवा सेवक हे शब्द ऐकले की लगेच मनात एक नकारात्मक, शोषणाची प्रतिमा उभी राहते. हो, गुलामगिरीसारखं वाटतं ते. पण जर आपण यातील मानवी मानसशास्त्र आणि आधुनिक नेतृत्व प्रणालींचा, विशेषतः सर्वंट लीडरशिपचा विचार केला तर इथे एक प्रचंड मोठा आणि सुंदर विरोधाभास दडलेला आहे. विरोधाभास कसा काय? हे रूपक गुलामगिरीबद्दल नाहीये, तर अहंकार गळून पडण्याबद्दल आहे. पण एक मिनिट, सर्व्हंट लीडरशिपचा विचार केला तर त्या संकल्पनेनुसार तर नेत्याने म्हणजेच बॉसने टीमची सेवा करायला हवी, बरोबर? नेत्याने लोकांचे अडथळे दूर करायला हवेत. अगदी बरोबर. मग तुकाराम महाराज असं का म्हणतात की मी त्याचे अंगण झाडीन किंवा मी त्याचा किंकर होईन? इथे तर फॉलोअरने बॉसची सेवा करण्याचं चित्र दिसतंय. हा विरोधाभास आपण कसा समजून घ्यायचा? साठी प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? तेव्हा टीममधील सदस्यांचाही अहंकार आपोआप गळून पडतो. ते त्या नेत्याच्या विजनसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात. अच्छा. म्हणजे तो एक नैसर्गिक प्रतिसाद असतो. हो ना. अंगण झाडणे हे एक प्रतीक आहे. जेव्हा तुम्हाला खात्री असते की समोरचा माणूस तुमच्याशी कधीच खोटे बोलणार नाही, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनच्या कक्षा ओलांडता. तुम्ही हे विचारत नाही की हे काम माझ्या लेवलचं आहे का. तुम्ही केवळ हे पाहता की आपल्या ध्येयपूर्तीसाठी काय करणे आवश्यक आहे आणि ते तुम्ही आनंदाने करता. आता तुम्ही जे म्हणालात त्याने माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हो का? म्हणजे हा एक दुतर्फा चालणारा प्रवास आहे. जेव्हा नेता स्वतः टीमसाठी दासत्व पत्करतो म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी झटतो, तेव्हा ती टीम उत्स्फूर्तपणे त्या नेत्याच्या ध्येयासाठी किंकर बनून उभी राहते. अगदी तसाच. मला इथे एका नवीन स्टार्टअपचं उदाहरण आठवते. अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये आपण पाहतो की संस्थापक स्वतः जमिनीवर बसून काम करतात, कधीतरी स्वतः ऑफिसची साफसफाई करतात. हो, किंवा रात्री उशिरा ग्राहकांचे तक्रारींचे कॉल स्वतः घेतात. अगदी. ते मी मालक आहे या थाटात वावरत नाहीत. जेव्हा टीमचे इतर सदस्य हे पाहतात की आपला नेता स्वतः हे सगळं करतोय आणि तो जे बोलतोय त्यासाठी तो स्वतः राबतोय, तेव्हा ती टीम आपोआपच उभा ठाकेन जोडून कर या भूमिकेत येते. 100%.
ते विचारत नाहीत की माझी शिफ्ट संपली का. ते विचारतात प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पुढे काय करायचंय. आणि ही जी निष्ठा असते ना, ती बळजबरीने किंवा पैशाचे आमिष दाखवून कधीच मिळवता येत नाही. खरंय. तुम्ही एखाद्याला नोकरी गमावण्याची भीती दाखवून डास बनवू शकता, पण ती निष्ठा वरवरची असते. संधी मिळताच अशी लोकं काम सोडून जातात. पण जेव्हा बोले तैसा चाले हा गुण नेत्यामध्ये दिसतो, तेव्हा निर्माण होणारी निष्ठा ही आतून उमाळून आलेली असते. अगदी हृदयापासून आलेली असते ती. आणि यात आणखी एक महत्वाची गोष्ट बरं का, शब्दाला जागणारी व्यक्ती याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कधीच चुका करत नाही. माणूस आहे, चुका होणारच. हो, कोणीच परिपूर्ण नसतं. पण जेव्हा एखादा प्रामाणिक नेता एखादं आश्वासन पूर्ण करू शकत नाही, तेव्हा तो पारदर्शकपणे टीमसमोर येऊन सत्य सांगतो. तो कोणा दुसऱ्यावर खापर फोडत नाही. ही जी पारदर्शकता आहे ती आजच्या जगात दुर्मिळ आहे. आणि जेव्हा ती दिसते तेव्हा लोक त्या व्यक्तीसाठी कोणत्याही मर्यादेपलीकडे जायला तयार होतात. हे खूपच सखोल आहे. कारण आजकालच्या वातावरणात जिथे प्रत्येकजण स्वतःचा बचाव करण्याच्या म्हणजे डिफेन्सिव्ह प्ले करण्याच्या प्रयत्नात असतो, तिथे अशी पारदर्शकता दिसणे म्हणजे खरंच एखाद्या चमत्कारासारखे वाटते. अगदी चमत्कारासारखंच आहे ते. आणि यातूनच आपण अभंगाच्या अत्यंत महत्वाच्या आणि अंतिम टप्प्याकडे वळतो, जिथे तुकाराम महाराज या साऱ्या गोष्टीला एका सर्वोच्च आध्यात्मिक आणि मानवी पातळीवर नेऊन ठेवतात. शेवटची ओळ काय सांगते? शेवटची ओळ अशी आहे, तुका म्हणे देवेन त्याचे चरणी माझा भाव. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अशा व्यक्तीच्या चरणीच माझा खरा भाव किंवा भक्ती आहे आणि असा माणूसच खऱ्या अर्थाने देवासारखा आहे. क्या बात है. या गोष्टीचा व्यावहारिक जगात आपण काय अर्थ लावायचा? याचा अर्थ असा होतो का की देवत्व किंवा सर्वोच्च आदर्श शोधण्यासाठी आपल्याला आकाशातून काहीतरी पडण्याची वाट बघण्याची गरज नाहीये, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या चारित्र्यातील सातत्य शोधणे हे जास्त महत्वाचे आहे. नक्कीच. यातून एक अतिशय मूलभूत प्रश्न निर्माण होतो की दैनंदिन जीवनात आपण नक्की कोणाला महत्त्व देतो? कोणाला आपला रोल मॉडेल मानतो? आपण अशा लोकांकडे आकर्षित होतो जे फक्त गोड बोलतात, ज्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व कला आहे आणि जे स्वतःची उत्तम PR एजन्सी चालवल्यासारखे वावरतात. म्हणजे नुसता दिखावा करणारे? हो, नुसता दिखावा करणारे. की आपण अशा लोकांना महत्त्व देतो जे कदाचित फार बोलके नसतील, पण आपल्या कृतीतून आपला शब्द पाळतात. हा प्रश्न खरंच स्वतःला विचारण्यासारखा आहे. संत तुकारामांनी इथे चारित्र्यालाच प्रत्यक्ष देव मानले आहे. त्यांच्या मते देवळात जाऊन मूर्तीची पूजा करण्यापेक्षा जो माणूस शब्दाला जागतो त्याच्याबद्दल मनात आदराचा भाव ठेवणे हीच खरी भक्ती आहे. म्हणजे चारित्र्य हेच सर्वोच्च आहे, हा यामागचा गाभा आहे. होय. आणि जर आपण हे आपल्या वैयक्तिक नात्यांमध्ये आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत वावरताना लागू केले तर कामाचे ठिकाणचे वातावरण किती आमूलाग्र बदलेल याचा विचार करा. जेव्हा टीममध्ये एकमेकांवर हा असा भाव किंवा पूर्ण विश्वास असतो तेव्हा मायक्रो मॅनेजमेंटची गरजच उरत नाही. हे मायक्रो मॅनेजमेंटचं जे तुम्ही म्हणालात ना, ते खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा पाहतो की कंपन्यांमध्ये टाइम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर, सततच्या मीटिंग्ज आणि हजारो ईमेल्सचा भडीमार असतो. हो, सतत लक्ष ठेवणं. हे सगळं का असतं? कारण तिथे अविश्वास असतो. लोक एकमेकांच्या शब्दांवर विसंबून राहू शकत नाहीत. अगदी बरोबर. पण जिथे बोले तैसा चाले वृत्तीची लोकं आहेत, तिथे या कोणत्याही कृत्रिम नियंत्रणाची गरज भासत नाही. तिथे एक नैसर्गिक प्रभावीपणा असतो. कामाचा ताण हा वैयक्तिक ताण न राहता संपूर्ण टीमचं एक सामायिक ध्येय बनतं. अगदी बरोबर. म्हणूनच त्याचे चरणी माझा भाव हे केवळ एखादे भावनिक किंवा आध्यात्मिक विधान नाही, तर ते एक अत्यंत प्रगत आणि व्यावहारिक असे ट्रस्ट बिल्डिंगचं तंत्र आहे. एक अशी कार्यसंस्कृती जिथे नियम आणि दंडाची भीती नसून परस्पर आदर आणि पारदर्शकताच ही चालना देणारी शक्ती असते. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला हे जाणवते की 4 ओळींच्या या लहानशा अभंगात एक संपूर्ण मानसशास्त्र, संघटनशास्त्र आणि जीवनविद्या सामावलेली आहे. होय, अगदी ठासून भरलेली आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की बोले तैसा चाले म्हणजे केवळ खोटं न बोलणं नाही, तर शब्दांची आणि कृतीची जाणीवपूर्वक सांगड घालणं. आपण ट्रस्ट बॅटरी आणि कॉग्निटिव्ह डिसोनन्स या संकल्पनांमधून हे समजून घेतलं की माणसाचा मेंदू विसंगतीला कसा नाकारतो. आणि आपण तो विरोधाभासही उलगडला की अंगण झाडणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नसून
एका खऱ्या पारदर्शक नेतृत्वामुळे उत्स्फूर्तपणे अहंकार गळून पडण्याची ती प्रक्रिया आहे. जेव्हा नेता सर्व्हंट लीडर बनतो तेव्हा टीम आपोआप त्याच्या ध्येयाची सेवक बनते. आणि शेवटी अशा चारित्र्यवान व्यक्तीमध्येच खऱ्या अर्थाने देवत्व असते हे आपण पाहिलं. नक्कीच. तर या अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चेच्या शेवटी आपण सर्वांनी एका गोष्टीवर विचार करायला हवा. आपण नेहमी उत्तम बॉस, उत्तम कंपनी किंवा उत्तम जोडीदाराच्या शोधात असतो. नेहमीच असतो. पण आजचा दिवस संपण्यापूर्वी आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न नक्की विचारायला हवा. आपल्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिचे अंगण झाडायला किंवा जिच्या ध्येयासाठी स्वतःला झोकून द्यायला आपल्याला मनापासून आवडेल, जिच्या प्रामाणिकपणावर आपला पूर्ण भाव आहे. खूप महत्वाचा विचार आहे हा. आणि याहूनही अधिक अंतर्मुख करणारा प्रश्न म्हणजे जेव्हा इतर लोक आपल्याकडे बघतात, जेव्हा आपले सहकारी किंवा कुटुंबातील सदस्य आपल्या शब्दांकडे आणि कृतीकडे पाहतात, तेव्हा त्यांना आपल्या वागण्यात तोच प्रामाणिकपणा दिसतो का, ज्याच्यासमोर ते स्वतःहून अत्यंत आदराने हात जोडून उभे राहतील? क्या बात आहे. हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. शहाणपणाच्या अशाच एका नवीन प्रवासासाठी पुन्हा भेटू.